हर हर महादेव मित्रांनो. तर आज आहे सॅटर्डे, तारीख आहे 15 आय गेस किंवा 14 आहे. आणि आपण आज चाललो आहे पालघरला. सोलो राईड आहे आजची पण, आणि बॅक टू बॅक राईड चालू आहेत. लास्ट सॅटर्डेला 7 तारखेला जे चालू केले ती 7 तारखेला राईड केली, 8 तारखेला राईड केली आहे, शनिवारी रविवारी. त्यानंतर सोमवार मंगळवार बुधवार 3 दिवस गेले. गुरुवारी परत शॉर्ट राईड केलेली आहे, शुक्रवार गेला, आणि आज शनिवारी आहे. आणि आज आपण चाललो आहे ओव्हरनाईट राईडला सोलो पालघरला. थोडेसे बीचेस वगैरे एन्जॉय करायचे, आणि त्यानंतर मुंबईमध्ये आपलं कल्याणमध्ये हे आपला बाईकचं थोडंसं काम, लाईट्स वगैरे किंवा टॉप बॉक्स वगैरे हे बसून घ्यायचं आहे. तर मी सगळं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो. आता 2 दिवसाचा असा प्लॅन आहे आपला. सो लेट्स गो. आता हे सगळं आवरून ठेवलेलं आहे, इकडं बॅग वगैरे सगळे भरून ठेवलेले आहेत. आता गाडीवर बसतो आणि परत व्हिडिओ ऑन करतो. बरं, बाय. तर वन्स अगेन गुड मॉर्निंग. आणि आता टुवर्ड्स पालघर आपली राईड चालू झालेली आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि राईड आपली स्टार्ट झालेली आहे बरोबर 6:30 वाजता. 6:30 झाले बरोबर. आत्ता उद्या रिटर्नमध्ये आपण बाईकसाठी बाईकचं काही कामं करून घेणार आहे. जसं की लाईट्सच्या गाडीच्या स्टॉक लाईट्स खूपच पुअर आहेत, म्हणजे त्या नाईट राईडसाठी वापरताच येणार नाहीत, अशा काइंड ऑफ आहेत. तर लाईट्स एक्स्ट्रा आपल्याला लावून घ्यायच्यात, आणि त्यानंतर टॉप बॉक्स एक आपल्याला मागे हे करून घ्यायचा आहे. अशा 2 गोष्टी तरी कमीत कमी, आणि अजून बघू तिथं काय नंतर काय मॉडिफिकेशन्स अजून मिळत आहेत तर ते करून घ्यायचे आहेत. तर असा ह्या 2 दिवसाचा प्लॅन आहे. आणि काय ना, आता रिसेंटली परवा 12 तारखेला जो प्लेन क्रॅश झाला अहमदाबादमध्ये, तर त्यामध्ये जवळपास 260-65 लोकांनी आपला जीव गमावला. त्यामध्ये फ्लाईटमध्ये प्रवास करणारे लोक, त्यानंतर क्रू मेंबर, आणि त्यातून जे प्लेन ज्या हॉस्टेलवर पडलं तर त्या हॉस्टेलमधले विद्यार्थी, असे मिळून एक 260-65 जणांचा त्यामध्ये मृत्यू झाला. तर तेव्हापासून म्हणजे ती सॅड एकदम दुःखद घटना आहे ती. पण त्यातनं एक बऱ्याचशा लोकांनी बोध असा घेतला आहे, किंवा तर प्रतिक्रिया काही अशा येत आहेत की अनसर्टनिटी आहे खूप लाईफमध्ये, कधी काय होईल सांगता येत नाही. आता ते 260 लोक जे चालले होते, किंवा ते 260 लोक जे त्यात गेले, प्रत्येकाची आपापली एक स्टोरी आहे. की बाबा जे फ्लाईटनी चालले होते त्यांची, कोणी मुलांना भेटायला चाललं होतं, आपल्या मुलं जे आहेत लंडनमध्ये त्यांना भेटायला चाललं होतं, कोणी आपलं लाईफ नव्यानं सुरुवात करत होतं. तिकडं एक कपल होतं ज्यांची म्हणजे तिथं ते सेटल होणार होते लंडनला जाऊन, आणि त्यासाठी ते चाललेले होते. या अशा अनेक स्टोरीज आहेत. आणि त्यातनं बऱ्याचशा लोकांनी हे केलं की बाबा लाईफ खूप अनप्रेडिक्टेबल आहे, अनसर्टन आहे. तर जो तुमच्याकडं आत्ता क्षण आहे ना, त्या क्षणात जगून घ्या. लिव्ह द मोमेंट. पुढच्या क्षणी काय होईल सांगता येत नाही. तर त्यामुळं आयुष्याचा पुरेपूर आस्वाद घ्या. ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, इच्छा आहे, पण या ना त्या कारणाने तुम्ही त्या पोस्टपोन करताय, किंवा रादर नाही काही कारणांमुळे तुम्ही त्या गोष्टी करत नाही आहे, तर ज्या काही तुमच्या इच्छा असतील तर प्रयत्न करा की त्या इच्छा पूर्ण करून घ्यायचा. कारण पुढच्या क्षणी काय होईल सांगता येत नाही. हायवेला लागलेलं आहे आपण, मग अशीच आता कोथरूड आलेले आहे. आणि मुंबई आहे 156. आपल्या गाडीची किंवा आपली सोलो मुंबईला जाण्याची ही, किंवा रादर त्या रूटला सोलो जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. सो माहीत नाही, आता बघूया. मॅप लावून जायचं आपल्याला. रोड तर काय रोडची एवढी आयडिया नाही आहे मला, पण गुगल मॅप्स आहेत ना आपलं, हेल्पफुल आहे खूप. मॅप लावून जायचं आहे. भारत पेट्रोलियम जरा टँक आपला फुल करून घेऊया, म्हणजे काय काळजी नाही राहायची.
फुल करायचं. पेट्रोल टॉपअप तर झालेलं आहे आणि ट्रिप बघा आपली 42.1 आणि ॲव्हरेज दाखवते बघा 36.1चा. तर आता टोटल ॲव्हरेज आपण नंतर काढूच या, पण सेम टाईम आपण हे ज्यावेळेस परत टँक टू टँक करू तर त्यावेळेसचा ॲव्हरेज काढू. सो त्यासाठी आपण आता ट्रिप 2 रिसेट केलेली आहे. ट्रिप 1 आपली याचा चालू आहे, ट्रिप 2 रिसेट केलेली आहे. आता ज्यावेळेस परत पेट्रोल भरेल तर त्यावेळेस आपण टँक टू टँक चेक करूया. आता वेलकम बॅक. आता टाईम झालेला आहे 8:05 जवळपास 8:04 आणि आपण पोचलो आहे लोणावळ्यात आणि एक्झॅक्टली डिस्टन्स आपल्या घरापासून लोणावळ्याचा आहे 85 किलोमीटरचा आणि इथं यायला आपल्याला लागला आहे टाईम 1 तास आणि 34 मिनटं. आणि कम्पॅरेटिव्हली बघितलं ना तर आपण संडेला चाललेलो होतो राईडला आणि लोणावळ्याला आणि त्यानंतर अगदीच 1 आठवड्याच्याच ह्याच्यामध्ये आपण परत आलो आहे. आणि गर्दी संडेला आय थिंक जी गर्दी होती ती आता तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा पाहिजे तर की संडेला काय गर्दी होती ते. आणि आत्ता कम्पॅरेटिव्हली खूप कमी गर्दी आहे. लास्ट टाईम आपण इकडनंच कुठं तरी वडापाव घेतला होता पार्सल. कुठे आय गेस हां आहे सुपर हे आहे ना पवन चिक्की A1 चिक्की सॉरी पवन नाही A1. इथे बघा हे गोल्डन चिक्की वडापाव. इथनं वडापाव घेतला होता ना. गर्दी त्यावेळेस एवढी होती म्हणजे संडेला उद्या कदाचित होईल. एन्जॉय करण्यासारखं वातावरण झालेलं आहे. फॉगी 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 सगळं झालेलं आहे. इफ यू कॅन सी व्हॅली सगळं कुहांगमध्ये आहे इकडे पूर्ण आणि समोर पण फॉग आहे. हे बघा व्हिडिओमध्ये दिसत असेल तर बघा हे पूर्ण फॉग दिसतं इथं. आणि आपण जे रविवारी आले तो त्यापेक्षा खूप 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 बेटर आज वेदर आहे. त्यावेळेस ऊन पडलं होतं काइंड ऑफ. आता ऊन नाही आहे आणि सुंदर वेदर आहे. आपण इथं थांबूया जरा चहा घेऊया आणि मग पुढं जाऊया. इथं चहाचं तर काय दिसत नाही इथं पण वेग बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा एक फोटो घेऊया आणि पुढं जाऊया. हे बघा इकडं मिसिंग लिंकचा आपण त्यावेळेस तिकडनं पलीकडून फोटो घेतला होता. बघा काम चालू आहे इथं. आणि आता पुढे जाऊया. क्विकली एक फोटो घेतलेला आहे. वेदर मस्त आहे आज. एक छोटासा फोटो घेऊन आता नॉनस्टॉप जाऊया. आता काय कुठे थांबायचं नाही आहे. चला पाऊस तर आजही काही आपल्याला मिळाला नाही आहे. काल एवढा पाऊस झाला आहे आणि आज एक थेंब आत्तापर्यंत एकही थेंब नाही झाला पाऊस. वातावरण तर कडक आहे पण पाऊस नाही आहे. ठीक आहे नॉट एन इश्यू. आपल्याला उद्या पण ह्या रोडनी यायचं आहे परत तर तेव्हा उद्या मिळाला तर उद्या बघू पाऊस. हा जातो हायवेला खोपोलीला आणि हा जातो एक्सप्रेस हायवेला तिकडनं. आपल्याला इकडनं टू व्हीलर होती तेव्हा आपल्याला इकडनं जायचं आहे. संडेला आलो होतो आपण त्यावेळेस इकडं चाललेलो आणि हा एक रोड घेतला होता. हा डिटोर घेऊन आपण त्या वरती पॉईंटला गेलो होतो जो तुम्ही व्हिडिओमध्ये बघता येतो. चालू आहे आता. आणि हा एक आहे
हा फक्त सिनेमॅटिक शॉट घ्यायला हे 360ने शूट करतो सर इकडचं सिनेमॅटिक शॉटसाठी फक्त हा कधीतरी बाईक रायडिंगच करता हां रायडिंगच आपलं थोडंसं विकेंडला वगैरे निघतो आणि थोडे व्हिडिओ बनवतो हां आता कुठे जाऊन आला आता ह्याला प्रयागराजला जाऊन आलो फेब्रुवारीमध्ये आज आज कुठे गेला आज चाललो आहे आता मुंबईला हां पालघरला चाललो आहे थँक्यू तर तिथं साहेबांना क्युरिओसिटी होती कॅमेरा चालू असतो का कायम वगैरे सगळ्यांना सांगितलं कोणत्या कोणत्या राईड केलेले आहेत आत्ता कुठे चालले रिक्षाची कशी हालत चाललेली आहे जुनी पडलेली आहे वे टू खोपोली रोड बघा सुंदर आहे कडक सो आता आपण आलेलो आहे खोपोली क्रॉस करून आलोय पुढं आता ठाण्याची लोकेशन लावलेली आहे आणि त्यानंतर आपण पालघरची लोकेशन लावूया सो चलो आता डायरेक्ट ठाणे हिलो 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 आता ठाणे राहिले ऑलमोस्ट 18 किलोमीटर्स त्यानंतर जरा थोडासा ब्रेक घेऊया एक आणि नंतर मॅप लावूया पुढचा पाऊस इथपर्यंत पण पाऊस नाही यार काय आपण गाडी बाहेर काढली की पाऊस दडी मारतोय की काय कळेना ना तर काल धो 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 पाऊस होता परवा चांगला पाऊस झाला रात्री आज त्याच्या मायला पावसाचे काही चिन्हच नाही बघू आहे अजून 2 दिवस आजचा दिवस उद्याचा दिवस आहे आपला राईडमध्ये त्यात बघू काय पाऊस मेहरबान होते की काय होते ते ऑलमोस्ट आता पोहोचलो आहे ठाण्यात आता इथनं मॅप पुढचा लावतो थोडा ब्रेक घेतला आहे आता पाऊस नाही आहे ऊन पडलं आहे गरम होतं आहे आता आपला माउंट पण चेंज करून घेतो कारण काय आहे गरम होतो आहे फोन ह्याच्यात मॅप वगैरे लावायचं सगळं म्हणलं तर गरम होऊन तापून येईल जास्त त्यामुळे आपण हे पण चेंज करतो जरा थोडा ब्रेक घेतला आहे तर आता आपला नेक्स्ट स्टॉप आहे बोईसरचा 103 किलोमीटर आहे तो मॅप वगैरे लावलेला आहे पाऊस नाही आहे गरमी भरपूर आहे माउंट चेंज केला हा दुसरा टाकला कारण काय त्यात फोन गरम होतो खूप सो चलो बोईसर खानिवाडी टोल प्लाझा इथे थांबलो जरा आता पाणी वगैरे घेऊ जरा बॉटल घेतली ती सकाळी पण ती पडली राहिली नाही याच्यावरती पडली बॉटल आता घेऊया एक छोटी बॉटल घेऊ पुढं ठेवू पाणी पिऊन चहा वगैरे घेऊया एखादा जरा इथं पाणी ब्रेक झालेलं आहे आता इथनं 50 किलोमीटर आपलं डेस्टिनेशन राहिलेलं आहे चलो विल सी यू ऑन द डेस्टिनेशन मस्त कडक हायवे आणि ह्या रोडला आपण आलेलो 2015ला गाडीवरती आलो होतो बाईकवरती ज्यावेळेस लेहला गेलो होतो त्यावेळेस आणि त्यानंतर बाईकवरती आता येतो त्यानंतर कारमध्ये वगैरे 2-3 वेळा आलेलो काईट फेस्टिवलला ज्यावेळेस गेलो होतो गुजरातला त्यावेळेस आणि बाईकवरती ही 2015 नंतरची आता ही 2025 म्हणजे 10 वर्षांनंतर परत ह्या हायवेवरती आहे आणि तारीख बरोबर मला आठवते 5 ऑगस्टला आपण ह्या रोडवरती होतो पहिला दिवस होता राईडचा वडोदऱ्यापर्यंत गेलो होतो आपण पहिल्या दिवशी तर त्यानंतर आत्ता
या रोडवरती परत राईड करतोय. आणि त्यावेळेस कसं झालं ना की त्यावेळेस 4 जण होतो, तर त्यामुळं रोड काय समोर जो लीड करतोय त्याला फॉलो करणं हे होतं. आता सोलो असल्यामुळं रोड पूर्ण आपल्यालाच हे करून यावं लागलं. बट दॅट द पार्ट, म्हणजे ते ॲक्च्युली कसं होतं ना की ते बरं पडतं ॲक्च्युली. म्हणजे काय होतं बऱ्याचदा की समोर चाललाय, हे लीड करतोय कोणीतरी, त्याला सगळा रोड माहिती आहे आणि आपण त्याला फक्त फॉलो करतोय. तर त्या केसमध्ये काय होतं ना की आपण बाकीचं लक्षात ठेवत नाही, रोड वगैरे आपल्या लक्षात राहत नाहीत किंवा काय नाही. ज्यावेळेस सोलो कुठं जरी जातो आणि आपण सगळं रोड हे करून जातो ना, चालवून जातो ड्राईव्ह करून, राईड करून, तर त्यावेळेस तो रोड लक्षात राहतो आपल्या. तर तो एक बेस्ट पार्ट आहे. समहाव मला आहे ना सिमेंट रोडपेक्षा टार रोडवरती गाडी चालवायला जास्त बेटर बरं वाटतं. म्हणजे तसे ड्युरेबल सिमेंट रोडच जास्त टार रोडपेक्षा, पण जी राईड करायची मजा जी आहे ना ती टार रोडवरती जास्त येते. कारण ह्याच्यावरती कसं होतं ना, हा सगळा हार्ड सरफेस आहे एकदम सिमेंटचा. तर ह्याच्यावरती थोडंसं म्हणतो ना आपण की अगदीच टार रोडवरती थोडंसं सस्पेन्शन मिळतं आपल्या गाडीला, आणि ते काइंड ऑफ राईड करताना आहे ना खूप भारी वाटतं. आता हे कसं होतं ना, ह्याच्यात गाडी एकदम स्टिफ राहते, अशी कडकडकडकड अशी स्टिफ राहते एकदम, यु नो. तर त्यामुळं टार रोडमध्ये मजा येते गाडी चालवायला. बापरे बापरे, एवढा थोडा झालाय. हेल्मेट नसतं तर आता नाकात सगळी पावडर गेली असती. ती बॅक प्लेट आहे, त्याच्यावरती येईल आणि मग त्याच्यावरती बॉक्स बसेल आपला. एका फ्रेंडने रेकमेंड केलं होतं त्यामुळे इकडे आलोय. आता बसून घेतो. हा भाऊ करतोय आपल्या गाडीचं काम. तुझं नाव काय? अविनाश. अविनाश. ये निकल ही जाता है ना. $45 लिटर्सचा बॉक्स आहे. टॉप रॅक झाला आहे फिक्स करून बॅक प्लेट, आणि आता त्याच्यावरती बॉक्स जातोय आणि असा बॉक्स फिट होतोय. अशी आपली गाडी दिसते विथ बॉक्स. MG कंपनी का है. सब्सक्राइब कर देना चैनल को. हाँ ठीक है भाई, एकदम बढ़िया. लाइक कर देंगे, सब्सक्राइब कर देंगे, सब कुछ कर देंगे और शेयर भी करना है. शेयर भी कर देंगे. यस ठीक है, हम लोग भी मैकेनिक हैं. अच्छा. अपना धनाई नगर में गैरेज है. किधर? धनाई नगर में. ओके ठीक है सर. चलो बाय बाय. थँक्यू. अशा प्रकारे आपला बॉक्स वगैरे लावून झालेला आहे. आणि हे दुकानाचं नाव आहे महादेव ऑटो पार्ट्स बोईसर. तर इथं बसवलं आहे आपण. काम झालेलं आहे आपलं. आता निघू. गाडी बघा केवढी खराब झाली आहे, धुतलीच नाही. आता धुवायची तिला पहिले. आलेलो आहे बीचवरती फायनली. गाडी आपली तिथं लावलेली आहे. आता सगळं गिअर वगैरे घालूनच आलो आहे. आता काय गाडी घेऊनच आलो आहे डायरेक्ट. पहिले सेटल होईल कुठंतरी आणि परत मग बीचवरती येईल. कारण गिअर बिअर घालून कपडे वगैरे चेंज करून. चला काय मस्त लाटा आहेत, मोठ्या लाटा आहेत. आता आवाज किती येतोय माहीत नाही. त्या समुद्राचा आवाज जास्त येतोय.
आता थोड्या वेळाने एकदा चेंज करून येऊन परत येतो. आणि हे आमचे मित्र आहेत हिरेनबाई. नमस्ते. हिरेनबाई शाह यांनाच भेटायला आलो होतो आपण. नमस्कार. तो आता जातो परत एकदा थोडं चेक हे करतो, थोडंसं फ्रेश होतो आणि नंतर भेटतो. फायनली पोहोचलो जागेवरती आणि फ्रेश वगैरे झालोय. आता ही रूम आहे, मला दाखवतो छोटी एक्स्ट्रा झाले टॉप बॉक्स. आणि ही प्रॉपर्टी आहे. तिकडे पुढे समुद्र आहे आणि झाड आहे. आज पावसाची चिन्ह दिसते. आता माहीत नाही काय होईल ते, वाचता येतं सगळं. पाऊस यायचे चान्सेस आहेत. सुंदर हा आता मुक्काम आपला इकडे आहे. पूल पण आहे, पण पूल काइंड ऑफ बंद आहे असं वाटतंय मला. नाही आहे बहुतेक, थोडंसं पाणी आहे. हां, पाणी थोडंसं हिरवं हिरवं आहे. गुड. आता जरा काहीतरी खातो वगैरे. टाइम झाला आता बघा 7 वाजले. मला हे सँडविच खाल्लं होतं आणि भूक लागली. आता तर काहीतरी खाऊन घेतो. नाही इकडे काइंड ऑफ सनसेट होतोय, एवढा दिसणार नाही जास्त काय. आणि हा बीच इकडे पब्लिक आहे जास्त. या साईडला इकडे थोडंसं आहे, अदरवाईज नाही आहे. म्हणजे छान आहे. अजून आता खायची त्याला सांगितलेलं आहे, ऑर्डर दिलेली आहेत खायच्या, फिश वगैरे आणि चिकन. सो आजचा मेनू फिश आणि चिकन. गुड मॉर्निंग. डे 2 आज. रात्री 12-1 वाजता झोपलो असेल. पाऊस झाला पूर्ण, खूप पाऊस चालू होता रात्री. तर बघा ही जागा आहे, इथं थांबलोय. रात्री मस्त पाऊस झाला. आता आजचा कार्यक्रम आता वाजलेत 8:15. तर इथनं एक 10-1 वाजता निघू आणि 11-11:30 किंवा 12 असं मुंबईत पोचायचं. आणि मग लाईट्स फिटिंग करून घ्यायच्या, तर नकल गाड लावून घ्यायची. पुरी कामं करून घेऊ आज. बाय बाय. तर इथं बोरिवलीमध्ये आलो आहे गाडीच्या लाईट्स बसवायला. आणि झालं आहे काय ना की निघालो आहे तिकडनं पालघरवरून, तेव्हापासून पाऊस पडतो आहे खूप. तर त्यामुळं कॅमेरा काही चार्ज करता आला नाही, त्यामुळे त्याची बॅटरी झाली डिस्चार्ज. त्यामुळे आता हे फोनमधनं रेकॉर्ड करतो आहे. आता बघू ह्याचं पूर्ण रेकॉर्डिंग होतं आहे का नाही, फिटिंगचं माहीत नाही, कारण मोबाईलची पण बॅटरी डाऊन आहे. इथं बाईक थांबलेली आपली. तर ठीक आहे, लाईट्स बसून झाल्यावरती दाखवतो डायरेक्ट तुम्हाला. हे शॉप आहे बोरिवलीमध्ये. नंबर वगैरे तुम्हाला वरती काही कॉन्टॅक्ट करायचं असेल तिथे नंबर आहेत वरती. फायनली सगळं झालेलं आहे काम आपलं. हे नकल गार्ड बसवलेत, लाईट्स बसवलेत, HJGचे आहेत 4 LED वाली. तर ती लाईट बसवलेली आहे. आता काय झालं ना की तिचं मागापासून म्हणजे जसं पालघरवरून निघालो तेव्हापासून पाऊस एवढा की मला कॅमेराची बॅटरी ड्रेन, सगळं ड्रेन. तर त्यामुळं मला चार्जिंगलाही लावता नाही आला कॅमेरा. तर त्यामुळं काही शूट करता नाही आलं बाकीचं. तर जेवढं मोबाईलमधनं शक्य होईल तेवढं शूट केलं आहे आणि बाकीचं राहिलं आहे आता तसं.
आता लाईटचा आज आपल्याला अंधार पडणारच आहे जाईपर्यंत. आता वाजलेत 4, 4:15 वाजलेत आणि आपण आता निघालो आहे मुंबईवरून. आता ठाण्याच्या जवळ आहे आपण. तर मग घरी जाता जाता अंधार पडेल असं वाटतंय. तर मग लाईटची आज टेस्टिंग होऊन जाईल. तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते दाखवायचा प्रयत्न करतो. आता होपफुली पाऊस तर पुढं आला नाही पुढं. कारण आता काय झालं ना की मोबाईल लावला आहे चार्जिंगला, थोडीशी ह्याची चार्ज करून घेतली आणि हे चालवतो आहे आता. थोडासा मोबाईल चार्जिंग झाला कारण मॅप पण वापरायचं आहे ना, त्यामुळं थोडंसं मोबाईल पण पाहिजे. तर थोडासा मोबाईल चार्ज झाला की मग कॅमेऱ्याला चार्जिंगला लावू. आणि पाऊस नाही आला मध्ये तर बरं होईल, नाही तर सगळंच चार्जिंग हेही राहील हेही राहील. कारण पॉवर बँक पण ट्रेन झाली आहे पूर्ण. तर पॉवर बँकवरती केलं असतं. सो आता जास्त बॅटरी वेस्ट नाही करत आहे. आता जसं फोन चार्ज होईल त्यानंतर कॅमेरा चार्जिंगला लावतो आणि मग बोलतो. आता ही बघितलं तर आता आपल्याला डिस्टन्स आता दाखवते 3.5 तास दाखवते पोचायला. आणि आत्ताही बघितलं तर पाऊस येतो आहे. तसा बसा मी केसमध्ये मोबाईल चार्जिंगला लावलेला आहे. कॅमेरा काय लावता येणार नाही, तर मग जेवढं होईल तेवढं रेकॉर्ड होईल. पाऊस थांबलामध्ये तर कॅमेरा चार्ज करू शकतो. सो चालो. पुढं वेदर खूप पावसाचं दिसतं आहे. म्हणजे आता लोणावळ्या खंडाळ्यात भरपूर पाऊस असेल असं वाटतंय आत्ता तरी. बघू आता पोचल्यावरती तिथं काय सिच्युएशन आहे ते. खोपोलीमध्ये पोचले आता. काल सॅटर्डे होता, काल एवढी गर्दी नव्हती. आज संडे आहे आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे गाड्या चालवत आहेत लोकांनी. रॉंग साईडनी फुल अंगावरती येत आहेत तसे. हे बघा फुल ट्रॅफिक जाम आहे पूर्ण. आणि हे बघा असा बस बाहेर काढता येईल गाड्या. हे बघा ऑटोवाला कुठं चालला आहे, अरे लेन कुठं आहे तुझी. इकडे येणार आणि इकडचं पण जाम करून टाकणार. मग आता हे जवळपास नाही म्हणलं तरी 1 किलोमीटरभर तरी लांब असेल. हे बघा इथं पण लेन सोडून इकडच्या लेनमध्ये काय आहे यांचं मला कळत नाही. तर त्या साईडला लाईन होती, आता इकडनं आपल्याला लाईन लागलेली आहे. आपल्याला ट्रॅफिक जॅम. आणि ही इथंही लोक बघितलं ना तुम्ही, ते बघा आता तिकडनं गाड्या घातल्या आहेत फार. कशी लोकांनी यायचं तिकडच्या. रिक्षावाला तो वॅगनरवाला कुठनं चाललेत. समोरच्या गाड्यांना यायला रोड ठेवत नाहीत. बघू आता पुढं किती वेळ लागतो ते. थोडंसं आपल्या लाईटचा थ्रो दाखवतो. आता ही जी आहे ही स्टॉक लाईट आहे आपली. आणि आता थोडीशी ही जी आहे ही येल्लो लाईट आहे आपण बसवलेली आत्ता. तुम्ही बघू शकता उजेड. आणि ही व्हाईट लाईट आहे. आता येल्लो लाईट फॉगमध्ये वापरायची आहे, पावसात वापरायची आहे. आणि व्हाईट लाईट नॉर्मल ह्याच्यामध्ये वापरायची आहे. तर आता आपण व्हाईट लाईट लावून चालूया. आणि बऱ्यापैकी डिफरन्स पडतो आहे लाईटमध्ये. अजून थोडीशी पोझिशन आपण थोडीशी हे करूया वरती. अजून आता थोडीशी खाली आहे तर ती थोडीशी वरती करूया नंतर. म्हणजे मग ती थोडासा थ्रो अजून लांबपर्यंत जाईल. बऱ्यापैकी चांगला लाईट पडतो आहे, तर मग नो प्रॉब्लेम. इनफ आहे एवढा. अगदीच आपल्याला अगदी जास्त पॉवरफुल नको होती आणि अगदीच कमी पण नको होती. तर ही एकदम मीडियम ह्याच्यामध्ये बरोबर परफेक्ट लाईट देते आहे. सो काम ओके आहे. सो आता आपलं घर आपल्याला इथनं तर झाले अजून 40 किलोमीटर जवळपास राहिलेले आहे. आणि टाईम दाखवते 1 तास पोचायला. आणि आत्ता वाजले 7:36 म्हणजे साधारणपणे 8:30पर्यंत आपण पोचायला पाहिजे घरी. सो लेट्स गो. आता तुम्हाला डायरेक्ट घरी जाऊन भेटतो. तर फायनली आता इथं अंधार आहे खूप, बहुतेक जास्त दिसणार नाही काय चेहरा वगैरे.
तर फायनली आपण एक आजची सॅटर्डे संडे विकेंडची एक राईड करून कंप्लीट करून आपण पोहोचलेलो आता त्या घरी. आणि काय काय बसवलं आहे तर आपण एक हा टॉप बॉक्स एक बसवलेला आहे आपण अंधारात किती दिसते की नाही आय डोंट नो. 45 लिटरचा एक हा टॉप बॉक्स आहे हा बसवला आहे. त्यानंतर हे नकल गार्ड बसवलेत आणि हा बघा तर ही लाईटवर खूपच झालेली आहे. ही HJGची 4 LED ही लाईट बसवलेली आहे. आता ह्याची लाईट किती पडते थोडक्यात दाखवतो तुम्हाला. आता इथं ही नॉर्मल आपली जी आहे गाडीची लाईट तर ती इथं पडती आता एवढी आणि अशी एवढी ब्राईटली आणि समोरून अशी दिसली बघा. आता तुम्हाला दाखवतो. हा व्हाईट लाईट आहे याचा आणि ही येल्लो लाईट आहे. 2 लाईट येतात येल्लो आणि व्हाईट कलर येतात त्याच्यामध्ये आणि येल्लो असा दिसतोय तुम्हाला बघा. बघा तर अशी आपली शॉपिंग झालेली आहे थोडक्यात आज गाडीसाठी काल आणि आज याच्यामध्ये. आणि राईडचं म्हणाल तर राऊंड ट्रिप झालेली आपली बघा. तुम्हाला 605 किलोमीटरची राऊंड ट्रिप झालेली आहे. 605 किलोमीटरची राऊंड ट्रिप झालेली आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ॲव्हरेज मी करतोय कॅल्क्युलेशन तर आता ह्याच्यामध्ये बघितलं तुम्ही तर 31.8चा ॲव्हरेज दाखवला आहे ह्या ट्रिपचा 605 किलोमीटरच्या ट्रिपचा. आणि आपण टँक टू टँक पण केलं. नेमकं त्यावेळेस कॅमेरा चार्ज नव्हता त्यामुळे मला काय शूट करता आलं नाही. पण 12 लिटर पेट्रोल बसलं आपलं त्यामध्ये. 12 लिटर पेट्रोल बसलं आणि 350 किलोमीटर आपले त्यात झाले. म्हणजे साधारणपणे 29 किलोमीटरचा 29चा ॲव्हरेज टँक टू टँक दिलेला आहे गाडीने आपल्या. सो थँक्यू आपल्या गाडीचं त्यासाठी. सेफली घेऊन गेली सेफली घेऊन आली चांगला ॲव्हरेजही दिला आहे त्यासाठी गाडीचं थँक्यू. सो आजसाठी एवढंच. आता बाकी बघू नेक्स्ट लवकरच प्लॅन करू काहीतरी राईड वगैरे. तोपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ कंटेंट आवडत असेल तर तुम्ही लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ पण शेअर करा, चॅनल पण शेअर करा. आणि नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब करा चॅनलला. मराठीमध्ये व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतोय तर थोडा सपोर्ट करा आणि प्रेम असतं राहू द्या. सो आतासाठी गाडीवाला सायनिंग ऑफ. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. टाईम झाला आहे 8:30 पावणे 9 वाजलेत आपल्याला पोचायला. सो गुड नाईट. थँक्यू फॉर वॉचिंग.